आपण राबवतो त्याच्यामध्ये गैरप्रकार होऊ नये याबद्दलची काळजी आम्ही घेतोय. दादा, कृषी मंत्र्यांबाबत तुमची भूमिका काय दादा? कारण की कृषी मंत्र्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. विरोधक म्हणतात की कृषी मंत्र्यांनी अखेर राजीनामाच द्यावा म्हणून. त्या संदर्भात मला जी माहिती मिळाली ते सभागृहाच्या आतमध्ये घडलेलं आहे. तुम्हालाही माहिती आहे पत्रकार मित्रांनो, विधिमंडळाचा जो एरिया आहे तो राम शिंदेसाहेब आणि राहुल नार्वेकरजी या दोघांच्या अखत्यारीमध्ये येत असतो. त्यांनी पण त्याच्याबद्दलची चौकशी लावलेली आहे अशी माझी माहिती आहे की नक्की तिथं काय झालंय. कारण त्यांची एक माहिती मी घेतली तर त्यात असं मला अजून ते समक्ष मला भेटलेले नाहीत. काल मी दुपारी इथं पोहोचलो. दुपारनंतर बाकीचे माझे मीटिंग मी देवगिरीला घेत होतो आणि आज मात्र मी सकाळपासून इथं आहे. आज खरं तर दिल्लीमध्ये पण एक महत्वाचा कार्यक्रम होता. दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं, परंतु मुख्यमंत्री काल पंढरपूरचा कार्यक्रम करून डायरेक्ट दिल्लीला रवाना झाले आणि मी मुख्यमंत्र्यांशी रात्री बोललो की बाबा मी आज मीटिंग पण बऱ्याच लावलेल्या आहेत. तोही कार्यक्रम महत्वाचा आहे, ह्या मीटिंग पण महत्वाच्या आहेत आणि दोन नेते तिथं असल्यामुळे मी त्या कार्यक्रमाला न जाता मी इथं थांबून मीटिंग घेत होतोय. त्यांनी ते काहीतरी उत्तर दिलं, म्हणजे त्यांनी प्रेस घेतली त्याच्यात की बाबा मी ते खेळतच नव्हतो वगैरे असं. तर त्याच्याबद्दल माझी त्यांची भेट झाली नाही. आज मी इथं होतो. आता बहुतेक त्यांची माझी सोमवारी भेट होईल. अशा प्रकारे मागे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळ्याच मंत्र्यांना सांगितलं, आम्हाला इतर पण वरिष्ठांच्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि प्रत्येकाने आपल्यावर राज्याची जबाबदारी आपण भान ठेवून बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, निर्णय घेतले पाहिजे अशा पद्धतीनं सगळ्यांना सक्त सूचना देवेंद्रजींनी दिल्या, एकनाथरावजींनी दिल्या. मी पण माझ्या लोकांना सांगितलं. मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली तेव्हाही मी त्याची दखल घेतली होती आणि त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता कामा नये. परत दुसऱ्यांदा घडलं. दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली, इजा झाले बिजा झाले, तिजाची वेळ आणू नका. परंतु आता ह्या बाबतीमध्ये ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो. नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच. परंतु मी सोमवारी मी आहे का नाही, सोमवारी मी असेल तर सोमवारी नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार. त्याबद्दल तो निर्णय आमच्या अखत्यारीतला असेल. मुख्यमंत्री आम्ही ठरवून तो निर्णय घेऊ. कृषी मंत्री खोटं बोलतात असं रोहित पवार. एक मिनिट, बाकी कोण काय बोलतंय त्याला माझ्याला काही घेणं देणं नाहीये. शेवटी ह्या बाबतीमध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना आमच्या कुठल्याही व्यक्तीकडनं, कुठल्याही मंत्र्यांच्याकडनं, राज्यमंत्र्यांच्याकडनं, नेत्यांच्याकडनं महायुतीला कुठेतरी कमीपणा येईल अशा प्रकारचं वक्तव्य कुणाकडनंच होता कामा नये. फक्त माणिकराव कोकाटे नाही तर योगेश कदम असतील, संजय गायकवाड असतील, संजय राठोड असतील, संजय शिरसाट असतील, यांची सगळ्यांचीच प्रकरणं बाहेर येताना दिसली. त्यामुळे महायुतीतल्या अनेक मंत्र्यांवर येत्या काळामध्ये गाज येईल असं बोललं जातं. याबद्दलचा निर्णय आपल्यालाही पत्रकार मित्रांनो माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री कुणी असले, मागे जसं एकनाथराव शिंदे होते, आता देवेंद्रजी आहेत, मुख्यमंत्री महोदयांचा तो अधिकार असतो. आता मुख्यमंत्री असतील किंवा मागचे एकनाथरावजी असतील ते तिघांशी चर्चा करायची, त्याबद्दलचा निर्णय घ्यायचे. त्याबद्दल शेवटी हे 3 पक्षाचं सरकार आहे. इतर पण मित्रपक्ष आरपीआय आणि इतर पण आहेत, त्याच्यात नाही असं नाही. पण याबद्दल सहसा काही घडलं तर एनसीपीच्या मंत्र्यांच्या बद्दल घेतलं तर त्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जास्त असते. अर्थात राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्रजी त्याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात. तसंच एकनाथरावजींच्या पक्षाच्या बाबतीतचा आहे आणि देवेंद्रजींच्या पक्षाचा. विजय घाडगे पाटील तुमच्या भेटीला येतात तिकडे, मी आपल्याला सांगितलेलं आहे
की मलाही बातमी कळली. वास्तविक कुणी आम्हाला पुढे भेटायला येऊ शकतं. लोकशाहीमध्ये आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतोय. सरकारमध्ये आहे. सरकार हे सर्वांचं असतं आणि त्याच्यावर प्रत्येकाला तो अधिकार आहे. परंतु ती जी घटना घडली त्या घटनेच्याबद्दल पत्रकार मित्रांनो आपल्याला माहिती आहे. मला समजलं मी ट्विट केलं. ट्विट करून मी माझी भूमिका अतिशय स्पष्ट केली. त्याबद्दल मी ताबडतोब त्या व्यक्तीला राजीनामा द्यायला लावला किंवा हे असं आपण ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा विचार करतो किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राचे समाजकारण राजकारण कसं असलं पाहिजे ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ह्या महाराष्ट्राला राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीनं पुढे गेलं पाहिजे. त्याला कुठंतरी गालबोट लागलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं ती जबाबदारी स्वीकारून मी त्यांचा राजीनामा घ्यायला त्यांना द्यायला सांगितलं. त्यांनी तो दिलेला आहे. 2006 के जो सीरियल ब्लास्ट है इसमें अभी सुप्रीम कोर्ट ने इंटरिम ऑर्डर दिया हुआ है. 2006 के पाहिले असतील त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे जे मंत्री आहेत ते त्यांच्या ठिकाणी पत्ते खेळत आहेत हे स्पष्टपणे दिसत आहे. मी आपल्याला त्याबद्दल काय सांगितलं की मला त्यांच्याशी समोरासमोर बोलू द्या. मी त्याबद्दल मुख्यमंत्री मी त्याबद्दलचा काय निर्णय घ्यायचा तो घेऊ. त्याही बद्दल मी विचारणार आहे कारण मी पण ती प्रेसमध्येच बातमी वाचली. मी सुरुवातीलाच सांगितलं कुणीही कृषी मंत्री असू नाहीतर कुणीही मंत्री असू कुठल्याही मंत्र्यांनी लोकांच्या समोर बोलत असताना सरकार कुणाचंही असू तारतम्य ठेवूनच बोललं पाहिजे वागलं पाहिजे. त्यामध्ये आपलं स्वतःचं मत मांडलं पाहिजे. हे सगळ्यांनी ह्याच्याबद्दलचा कुठंतरी आपण काही बंधनं स्वतःला पाळून घेणार आहोत का नाही त्याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याला आता सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे. कुठल्या याला 2006 मध्ये जो रेल्वे बॉम्बलास्ट साखळी बॉम्बलास्ट झालेला त्याच्या त्या संदर्भामध्ये तो निकाल लागला. शेवटी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आपल्यामध्ये संविधान जे आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला न्यायालयामध्ये जाऊन न्याय मागण्याचा अधिकार आहे. वास्तविक त्याबद्दलची तयारी वेगवेगळी सरकार आली तेव्हापासून आतापर्यंत अनेक सरकार आली. तुम्ही बघितलं त्यात ही घटना घडली त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं. नंतर युतीचं पण सरकार आलं. त्यानंतर पुन्हा एक वेगळं सरकार उद्धव ठाकरे साहेबांचं आलं. त्याच्यानंतर पुन्हा एकनाथराव शिंदेंचं आलं. आता पुन्हा देवेंद्रजींचं आलं. अशा अनेक सरकार येऊन गेली. मला वाटतं सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं पण होतं किंवा सुशीलकुमार शिंदे होते विलासराव देशमुख होते. कारण ही घटना घडल्यापासून तुम्ही जर बघितलं तर अनेक जण सुशीलकुमार शिंदे नाही विलासराव देशमुख यांच्यापासून सुशीलकुमार शिंदे 2003-4 होते. सगळ्यांनी आपापल्या परीनं त्याच्यामध्ये ती केस कशी चांगली राहील आणि व्यवस्थितपणे सगळे पुरावे कसे सादर करता येईल याबद्दल पोलीस यंत्रणा पण काम करत होती. चांगले आपण वकील पण दिलेले होते. परंतु शेवटी न्यायव्यवस्थेचा तो निर्णय असतो. परंतु तो निर्णय ऐकल्यानंतर राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आणि सुप्रीम कोर्टाला पुढे जाऊन पुन्हा तिथं ही केस मांडणार. चांगले वकील देणार आणि जे दोषी असतील त्यांना शासन कसं होईल हा प्रयत्न करणार. काय माणिकराव कोकाटे यांच्यावरती कारवाई करता येत नाही म्हणून छोट्या माशाचा बळी घेतला असं वारंवार विरोधकांकडून सांगितलं जातं. हे दादांत खोटं आहे. ह्याच्यात अजिबात तथ्य नाही आहे. मग दादा कृषी मंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? मी तुम्हाला सांगितलं ना तुला मराठी कळतं का रे? मी मगाशी तुला सांगितलं की मी त्यांना सोमवारी किंवा मंगळवारी बोलवणार. सोमवारी मी आता असेल तर सोमवारीच मी बोलून घेईल आणि त्याबद्दल तुझं त्यांचं काय मत आहे ते पण त्या ठिकाणी जाणून घेईल आणि नंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोलून पुढची काय काय एक मिनिट. हर्षल पाटील या पैसे त्याला मिळाले नाहीत. आज सकाळच्या 10 वाजताची एक मीटिंग झाली. त्याला चीफ सेक्रेटरी आले होते. आम्ही बरेच जण होतो. प्लॅनिंग होतं फायनान्स होतं
बरेच अधिकारी होते, मी आता सगळ्यांची नाव घेत नाही. त्यावेळेसच मी माहिती घेतली. याबद्दल कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते एका कॉन्ट्रॅक्टरला दिलं. माझ्याकडची जी माहिती उपलब्ध आहे त्याच्यात त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे. आमचा संबंध येतो हा कॉन्ट्रॅक्टरशी येतो. उद्या तू कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम घेतलं आणि तुला आम्ही काम दिलं, तुझे बिलं येतील तसे आम्ही तुला पैसे देणार. तू ह्याला सब कॉन्ट्रॅक्ट नेमलेला असेल, सब कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाहीये, अधिकार तुमचा आहे. आता तुमचं आणि त्यांचं काय झालं त्याची आम्हाला माहिती नाहीये. म्हणूनच आता काय होतं, तुम्ही बरेच पत्रकार मित्र लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू करता. वास्तविक ह्या ब्रेकिंग न्यूज सुरू करण्याचा तुम्हाला पूर्णपणे लोकशाहीमध्ये अधिकार आहे, याबद्दल दुमतच नाही. पण तुम्ही दुसरी पण बाजू, जसं मधी आपल्या कोंडव्याला जे घडलं, लगेचच ते असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं, परंतु 2-3 दिवसानं काय निष्पन्न झालं ते तुम्ही बघितलं. तसं ह्यामध्ये कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, कारण मी तिथं विचारलं, जीवन प्राधिकरण आपल्या जलजीवन ही जी योजना आहे ही केंद्र सरकारची योजना आहे. 50% केंद्राचा निधी, 50% राज्याचा निधी. आपण त्यांचा निधी येईल तसे आपण तिथं मॅचिंग ग्रँट देतो, कधी कधी आपण आपलेही पैसे तिथं अधिकचे देतो. त्यामुळं हे काही आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नव्हतं. तरी पण एखाद्या व्यक्तीचा जीव जाणं किंवा त्यांनी स्वतः खुदकुशी करणं, आत्महत्या करणं, त्याच्यामागची नक्की काय कारणं आहेत याबद्दलचा तपास पोलीस यंत्रणा करते. त्याच्यामध्ये काही मोबाईल पण चेक केले जातात किंवा मोबाईलमध्ये वेगळं काही आहे का, काही त्यानं लिहून ठेवलेलं आहे का, त्यांनी ते गोष्ट करायच्या आधी कुणाकुणाला फोन केलेले आहेत, काय त्यांचं संभाषण झालेलं आहे, अशा प्रकारचा सगळी माहिती पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी मिळवती. पण मी आपल्या मार्फत राज्याच्या जनतेला सांगू इच्छितो, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, पण त्याला आम्ही काम दिलेलं नव्हतं. काम दुसरा कॉन्ट्रॅक्टर करत होता, त्याच्या हाताखाली हा कॉन्ट्रॅक्टर काम करत होता, अशी आज सकाळच्या 10च्या मीटिंगमध्ये माझी माहिती. कुठल्या मला सांग ना, कुठला कॉन्ट्रॅक्टर आहे, मला नाव दे. एक मिनिट, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल दिलं गेलं नाही त्याची नाव द्या, मला नाव द्या ना बाबा. असं एक त्यांना त्याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला एवढीच विनंती करतोय, मला यादी द्या की कुणाची बिलं काय. असं नुसतं बोलणं खूप सोपं असतं, बिलं मिळत नाही. बिलं देण्याच्या करता काही नियम असतात. काम झालंय का, दर्जाचं झालंय का, त्याच्यामध्ये कुठली अडचण नाही ना, वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तपासून त्याच्यामध्ये बिलं केली जातात. आम्ही बिलं थकू देणार नाही. तुम्ही काळजी करू नका, कुणावर कुठला ताण नाहीये. सरकार व्यवस्थितपणे जी काही जबाबदारी ते पार पाडते. गुन्हा दाखल झालाय कुठे? दौंडमध्ये दौंडमध्ये मी एसपीकडनं माहिती घेतली, ऍडिशनल एसपीकडनं माहिती घेतली. त्याच्यात पण बातमी कशी सोडता तुम्ही बघा, की एका महिलेला गोळी लागली, जखमी झाली. त्यांनी मला पुन्हा मी म्हणलं नीट तपासा, तिला कुठं दवाखान्यात नेलंय का. ते म्हणले कुणीही जखमी झालेलं नाही. आम्ही व्यवस्थित माहिती घेतली. तिथं हवेत गोळीबार झाला तेव्हा ते बघून एक महिला तिथं बेशुद्ध पडली, परंतु तिला पुन्हा पाणी वगैरे देऊन शुद्धीवर आणलं. तिथं कुठलंही जखम कुणाला झालेली नाहीये. त्या संदर्भामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊन देऊ नका, अशा प्रकारच्या सूचना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी दिलेल्या आहेत. मी स्वतः गिल म्हणून तिथले एसपी आहेत, त्यांच्या संपर्कात आहे. तिथं बिरादार म्हणून ऍडिशनल एसपी आहेत, त्यांच्या संपर्कात आहे. त्यामध्ये जी नावं निष्पन्न होतील त्यांना अटक करा. ती कुणाशी संबंधित असू द्या. तुम्ही लगेच सांगितलं शंकर मांडेकरांचा तो भाऊ आहे, तो सख्खा भाऊ नाही, तो चुलत भाऊ असण्याची शक्यता आहे. परंतु कुणीही असू द्या, त्यामध्ये त्यांच्यावर ऍक्शन घ्यायला सांगितलेली आहे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पूर्णपणे त्याचा
तपास हे का घडलं, कशामुळे घडलं, का फायरिंग हवेमध्ये केलं गेलेलं आहे आणि त्यांना तो त्यांच्याकडे लायसन आहे का, त्यांच्याकडे वेपन ठेवण्याचं, ह्या सगळ्या गोष्टी तपासायला सांगितल्या आणि ज्यांचा कुणाचा दोष आहे त्यांच्यावर सक्त कारवाई करा, त्याच्यात जमलं तर मकोका पण लावा, इथपर्यंतच्या सूचना आपण दिलेल्या. 2007 मध्ये अरे कुठला एक बीड जिल्ह्याचा अहवाल समोर आलेला आहे. त्याच्यामध्ये जवळपास 16-17 वार त्या व्यक्तीच्या पाठीमागे होत आहेत. मी बीडचे पालकमंत्री आहात, त्या प्रकरणात काहीच कारवाई आपल्याला एक माहिती आहे, पालकमंत्री आत्ता मी झालो तिथं, ही घटना घडली, ही मागे घडलेली आहे. त्याचा जे काही रिपोर्ट आलेला आहे तो रिपोर्ट आता वेगवेगळे चॅनल दाखवत आहेत, पेपरमध्ये आलेला आहे. ते सगळं वाचल्यानंतर अक्षरशः म्हणजे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आणि अतिशय असंवेदनशील प्राणा कसा असू शकतो किंवा माणसं कुठल्या थराला जाऊ शकतात ते सगळं त्याच्यामध्ये पाहायला मिळतंय. त्याच्या संदर्भामध्ये पूर्णपणे केस गुन्हा दर्ज गेलेला आहे. ह्याच्यामध्ये पोलिसांच्याकडनं देखील पूर्ण जे काही एफआयआर दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या समोर जी काही मांडणी करायची असते त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव केला गेलेला आहे आणि जो कोणी दोषी असेल त्याला त्याच्यामध्ये न्याय व्यवस्था निश्चितपणे कडक शासन करेल, हा आम्हाला विश्वास आहे, खात्री आहे आणि ह्या पद्धतीनं सरकार तिथं बारकाईनं लक्ष ठेवून आहे. दादा, भाजपची भूमिका, भाजपचा चेहरा मलिन होतोय का असा प्रश्न आहे, कारण की महायुतीमधले अनेक नेते जे एकेका प्रकरणात गुंतले जातात, सध्या वादात आहेत, त्यामुळे भाजप अशी बातमी आपणच लावलेली आहे आणि आपणच त्या बातमीचा पुन्हा प्रश्न विचारता आहे. ते आम्ही आल्यावर देवेंद्रजींशी बोलू ना. देवेंद्रजी येतील, दिल्लीला गेलेले आहेत काल, आज त्यांचा दिल्लीला महत्वाचा कार्यक्रम आहे. ते आल्यानंतर आम्ही एकत्र बसू. शेवटी कुठल्याही सरकारची प्रतिमा ही समाजामध्ये चांगली राहण्याच्या दृष्टिकोनातनंच जे जे पक्ष त्याच्यात इन्व्हॉल्व असतात, जे जे मंत्री त्याच्यामध्ये सामील असतात, त्या सगळ्यांचीच ती जबाबदारी आहे, ती नैतिक जबाबदारी आहे. मंत्रिपदासंदर्भात ज्या पद्धतीत कोकाटेंवरती अनेक आरोप लागले याआधी, मात्र त्यांच्या पदासंदर्भात वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो का? एक चर्चा सुरू आहे की मी माहिती घेतल्यानंतर त्याबद्दलचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माझी मतं अतिशय स्पष्ट असतात. मी अजिबात कोणाला पाठीशी घालण्याचं काम करत नाही. मी चूकला चूकच म्हणतो, बरोबरला बरोबरच म्हणतो. एखाद्यावर अन्याय झाला तर त्याच्यावर अन्याय झाला असंच म्हणतो. याबद्दल तुम्ही सगळी काही माहिती द्यायचं काम केलेलं आहे. आता ज्या व्यक्तीच्या संदर्भात आहे त्या व्यक्तीला मी समोर बोलून त्यांचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल ते जाणून घेईन आणि त्याच्यानंतरचा निर्णय आम्ही घेऊ. गेल्या काही वर्षांपासून कृषी विभाग हा महाराष्ट्राचा अतिशय वादग्रस्त झाला आहे. अनेक म्हणजे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला, तो काही कृषी विभागाचे आरोप होते. आता कोकाटे अडचणीत आलेले आहेत. एक मिनिट. कृषी विभागाच्यामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला नाही. तुम्ही उगीच कुठलं काहीतरी जोडू नका. तुम्हालाही माहिती आहे की तिथं कशामुळं त्यांनी त्याच्यामध्ये राजीनामा दिला. 2006 में जो सीरियल ब्लास्ट में थे, 2006 के डिपार्टमेंट आहे जे महसूल विभागापाठोपाठ मानलं जातं राज्यामध्ये. 2006 की सीरियल एकेकाला विचारतो ही कुठली पद्धत झाली तुमची? तर पहिलं मराठी इथं चालतं. हा महाराष्ट्र आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा. ते झाल्यावर मग हिंदी. सॉरी असं आहे तर या संदर्भात कृषी क्षेत्राचं काही ड्राफ्टिंग चेंज करणार आहात का? आणि या संदर्भात ऐका ह्याबद्दल मी पहिल्यांदा त्या मंत्री महोदयांशी बोलतो म्हणून सांगितलंय आणि त्याच्यानंतर मी राज्याच्या प्रमुखांशी बोलू. बाकीच्यांनी कुणी चॅलेंज दिलं व्हिडिओ बाहेर काढेल, सगळा मोठा व्हिडिओ माझ्याकडे. हो का, विरोधकांचं कामच आहे. एकदा ज्यांच्याकडे जे व्हिडिओ आहेत, पेन ड्राईव्ह आहेत, ते दम द्यायचं बंद करा. हे एकदा सगळे बाहेरच येऊ द्या. काय ते नुसतंच म्हणायचं मग तुम्ही बातम्याच लावताय. कुणाकडं काय पेन ड्राईव्ह आहेत, कुणाकडं काय व्हिडिओ आहेत,
कुणाकडे आणखीन काय माहिती आहे, कुणाला हनी ट्रॅपच्या बद्दलची काय माहिती आहे, ती सगळी एकदा बाहेर येऊ द्या. त्याच्या संदर्भामध्ये आपल्यालाही कळेल की कोण कसं वागतंय, कोण कसं वागतंय. पण सातत्याने वेगवेगळे मान्यवर गेले अनेक वर्ष, आज नाही अनेक वर्ष, म्हणजे मागच्याही सरकारच्या काळात पण याबद्दल बोललं जात होतं, त्याच्या आधीच्या सरकारच्या काळात पण बोललं जात होतं आणि ह्याही सरकारच्या काळामध्ये बोललं जातं. आणि प्रत्येक जण काहीतरी पेनड्राईव्ह दाखवतो ना, काही पेनड्राईव्ह, अरे तो दाखवा तरी आणि एकदा कळू द्या, लोकांनाही कळू द्या आणि काय तो सत्य लोकांच्या समोर येईल. त्याच्यात काय होतं, सगळेच जण संशयाच्या भोवऱ्यामध्ये राहतात. बरं, बातम्या तुम्हाला जशा मिळतात तशा तुम्ही देता. त्याच्यात 4 मंत्री आहेत, त्यात IAS ऑफिसर आहेत, IPS ऑफिसर आहेत, त्याच्यात बरेच काही राजकीय लोक आहेत. आता असं म्हटल्यानंतर सगळे मंत्री म्हणल्या की मंत्र्यांना त्या अँगलने बघायला सुरुवात होते. राजकीय लोक म्हणल्यावर सगळे राजकीय लोक त्याच्यामध्ये येतात आणि IAS IPS ऑफिसर म्हणल्यावर IAS ऑफिसर, IAS आणि IPS ऑफिसर येतात. असं ते सगळं आहे. म्हणून मला असं वाटतं की एकदा काय वस्तुस्थिती आहे ती समोर येऊ द्या. मला वाटतं काहींना त्याच्या संदर्भामध्ये FIR पण आपल्या पुण्यामध्ये दाखल झालेली आहे. लोढा का कोणतरी त्यांच्या विरोधात, कोण तर ते त्यांच्या संदर्भात पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं हे करेल. पुन्हा तुम्ही अशाही बातम्या सोडतायत, हे सरकार इतकं जोरात कामाला लागले की ते सगळं कसं आपल्या हातात येईल आणि कसं ते पेनड्राईव्ह आणि काय ते ज्या काही CD वगैरे असतील काय त्याबद्दलचा प्रयत्न करता, असं तुम्हीच बातम्या सोडता. पण म्हणून मी म्हणलं की प्रत्येक जण असं संशयाच्या भोवऱ्यात उभं करण्याचं काम करतायत. खरोखरीच कुणाकडे काही पुरावे असतील तर जरूर त्यांनी द्यावेत आणि त्याची चौकशी रीतसर केली जाईल. त्याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम केलं जाईल. तुम्ही आता मराठी भाषेबद्दल जे काही तुम्ही वक्तव्य केलं त्या सगळ्यांनी ऐकलं, मात्र सध्या राज्यामध्ये मराठी आणि हिंदीवरून वाद होताना पाहायला मिळतात, मारहाण होताना पाहायला मिळते. एक मिनिट, खरं तर सगळ्यांनी आपापलं भान ठेवून वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. त्या राज्यातली मातृभाषा ही महत्वाची असते, परंतु त्या मातृभाषेबरोबरच आपला भारत देश आहे. आपल्या भारतामध्ये त्यांच्या राज्याची मातृभाषा सोडल्यानंतर जर दुसरी कुठली भाषा चालत असेल तर ती हिंदी चालते आणि तिसरी भाषा कुठली चालत असेल तर ती इंग्लिश चालते. अशा प्रकारचं साधारण गणित आपण पाहतोय. तुम्ही पार जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत बघा, सगळीकडे हीच परिस्थिती आहे. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान असला पाहिजे, आदर असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, ती टिकली पाहिजे. तिला मराठी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळालेला आहे, त्याहीबद्दल आपण पंतप्रधानांचं अभिनंदन केलेलं आहे. परंतु हे आता ज्या काही गोष्टी घडतात की तुम्ही एक आहे, इथं राहणाऱ्यांनी पण त्यांना जर यदाकदाचित मराठी बोलता येत नसेल तर त्यांनी सांगावं, हम महाराष्ट्र में रह रहे लेकिन इतना अच्छा हमें मराठी नहीं आता, लेकिन हम मराठी का आदर करते हैं. हमारी भाषा हिंदी है या अंग्रेजी है, लेकिन हम सीखने की जरूर कोशिश करेंगे. इतना बोला ना, कुछ वो गड़बड़ होने वाली नहीं है. लेकिन कभी कभी कोई रिएक्ट होता है, नहीं मैं नहीं बोलने वाला. ऐसा नहीं चलता. आप जहां काम करते हैं थोड़ा बहुत वहां का लोगों का क्या कहना है, उनका विचार क्या है, उसके बारे में भी उन्होंने सोचना चाहिए, विचार करना चाहिए और खुशी खुशी में सबने एक दूसरे के साथ रहना चाहिए. राज्यपाल मराठी हिंदीच्या भाषेवरतून राजकीय भूमिका घेताना राज्यपाल राजकीय भूमिका घेताना पाहायला मिळतात. हे का राष्ट्रपती, राज्यपाल हे काही महत्वाची पद आहेत आपल्या देशात, आपल्या राज्यात. राज्यपाल हे आमच्या वरचं पद आहे. ते त्यांच्याबद्दल
आम्ही काही टीका टिप्पणी करणं योग्य नाही. हा, तू काय बोल. अरे एक मिनिट. 2006 की सीरियल बॉम्ब ब्लास्ट अरे जो 2006 की सीरियल बॉम्ब ब्लास्ट में जो इंटरिम ऑर्डर सुप्रीम कोर्ट ने दिया है और स्टे लगाया हुआ हाईकोर्ट के निर्णय पर, जब ये फैसला आया उसके बाद कई जगहों पर मुस्लिम संगठनों ने खासकर उसकी तारीफ की कि हमारे लोगों को फंसाया गया था, लेकिन अब सुप्रीम कोर्ट ने